आपण सोडू आपले प्रश्न. या पाठामध्ये आपण प्रश्न म्हणजे काय आणि आपले प्रश्न कोणते असतात आणि माझे प्रश्न कोणते असतात याच्याबद्दल अभ्यासलं. प्रश्न म्हणजे काय? आपल्याला एखादं काम करण्यासाठी निर्माण झालेली अडचण किंवा समस्या म्हणजे आपला प्रश्न असतो. मग आपले साधे प्रश्न असतात किंवा आपले जटिल देखील प्रश्न असतात. जर माझा प्रश्न असेल तर तो माझा प्रश्न निश्चित साधा असतो. माझा प्रश्न फार जटिल नसतो. कारण जर प्रश्न माझा असेल तर त्याचं उत्तर देखील मलाच मिळवता येतं आणि मग त्या उत्तरासाठी मी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून मला झोप येत नाही, मला झोप येत नसेल हा माझा प्रश्न आहे. मी काय करायला पाहिजे झोप येण्यासाठी? मला झोप यायची असेल तर मी चांगलं काम करायला पाहिजे. शिवाय मी काम करायला पाहिजे. मला चांगली झोप येईल. कसं काय बरं? काम करणं आणि झोप यांचा संबंध आहे का? हो, नक्की संबंध आहे काम करणं. जी माणसं श्रम करतात त्यांना अगदी मातीवर सुद्धा झोप येते. बघा, शेतकरी शेतात कष्ट करतो, राबतो, त्याला कधी झोप येण्याचा प्रश्न आहे का? अजिबात नाही. परंतु जी माणसं कष्ट करत नाहीत, काम करत नाहीत, आळशी जीवन जगतात त्यांना झोप येत नाही. हा त्यांचा प्रश्न असतो. आपल्याला वाटतं झोप येत नाही हा प्रश्न असतो का? हो, झोप येत नाही हा प्रश्न असतो. परंतु काही जणांना पडल्या पडल्या झोप येते किंवा झोपूनच ते पडतात. किती सुखी असतात हे माणसं. हा प्रश्न कोणाचा आहे? माझा आहे. मी चांगलं काम केलं पाहिजे. चांगलं काम केलं पाहिजे म्हणजे काय? मी ज्या कामासाठी आहे ते काम मी केलं पाहिजे म्हणजे चांगलं काम होतं. माझ्या कामाला मला जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल या दृष्टीने जर आपण विचार केला आणि प्रयत्न केला आणि कृती केली तर ते चांगलं काम होत असतं. आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाचा प्रश्न लवकर सुटत असतो. म्हणून अन्यथा मग मी काम करण्यासाठी जर पळवाटा शोधत असलो तर किंवा काही छुपे मार्ग आहेत का याचा विचार करत असलो तर कोणाला लुटता येईल का, कोणाला उरबाडता येईल का, कोणाकडून घेता येईल का? कारण मला जगण्यासाठी ज्या गरजा लागतात त्या गरजा भागवण्यासाठी मी काम नाही केलं तर त्या गरजा भागणार नाहीत. आणि त्या गरजा नाहीत भागल्या तर मला वेगळा मार्ग, त्या ठिकाणी मार्ग अनुसरावा लागेल, वेगळा विचार करावा लागेल. आणि मग यामधून आपल्या डोक्यामध्ये विचार चक्र सुरू होतं. मी काय केलं पाहिजे? मी कुणाला उरबाडलं पाहिजे? मी कुणाला लुटलं पाहिजे? आणि मी माझं काम कसं टाळलं पाहिजे? यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपला मेंदू कार्यशील बनतो. आणि मग आपण अस्वस्थ होतो आणि मग झोप येत नाही. हा प्रश्न कोणाचा आहे? आपला आहे. माझा असेल तर मी सोडवलं पाहिजे. परंतु हा एकट्याचा प्रश्न. सार्वजनिक प्रश्न मात्र सगळ्यांचे असतात. समूह जीवनामध्ये देखील आपल्याला अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि समूह जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक करणं कोणा एकट्याची जबाबदारी नसते. त्यामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे. लोकवाट्यामधून अनेक प्रश्न मार्गी लागतात. सगळ्यांच्या सहभागातून प्रश्न सहज सुटतात. प्रत्येकानं थोडा थोडा जर हात लावला, आपल्याला जे करता येतं थोडी मदत करा. थोडी म्हणजे आपल्या खिशाला परवडण्याजोगी. आणि मदत करत असताना या मदतीमध्ये पारदर्शीपणा असला पाहिजे. म्हणजे आर्थिक हातभार जर लावला तर ज्याच्याकडे पैसे जमा केले त्यानं पारदर्शीपणे प्रत्येक पैशाचा जर हिशोब ठेवला, या ठिकाणी हे खर्च झाले, आपण सगळ्यांनी जमा केलेला पैसा सगळ्यांनी खर्चायचा असतो. परंतु बऱ्याचदा होतं काय? ज्यांच्याकडे हा पैसा जमा केला जातो ती माणसं त्या पैशाबद्दल बोलतच नाही आणि जणू काही हे दाखवतात की हे काम मीच केलंय. आणि मीच केलंय ही जर भावना असेल तर प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. थोडा सहभाग असलेल्या माणसांचा कधी नामोल्लेख सुद्धा जर झाला नाही तर माणसं दुखावतात आणि दुखावलेली माणसं सहभागी होत नाहीत मग सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी. म्हणून ज्यांच्याकडं हे सगळं आपण जमा करतोय, जे पुढाकार घेतात काही जण आणि घ्यावा लागतो. परंतु पुढाकार घेणाऱ्यांनी पारदर्शीपणा जपला पाहिजे. सगळ्यांच्या सहभागानं जमा केलेला पैसा त्या प्रश्नासाठी खर्च केला तर मग मात्र सार्वजनिक प्रश्न सुद्धा सुटतात. आता हे झालं सार्वजनिक प्रश्नांबद्दल. आपल्या गावामध्ये, आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये, आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा भांडणं सुद्धा होतात, तंटे होतात एकमेकांमध्ये. भांडणाची कारणं काय असतात? अगदी साधी असतात किंवा जास्त गंभीर स्वरूपाची सुद्धा असतात. साध्या आणि गंभीर स्वरूपामधून भांडणं निर्माण होतात. आपल्या वर्गामध्ये कशी भांडणं होतात बघा दोन विद्यार्थ्यांमध्ये. ही माझी जागा आहे, मला या जागेवर बसायचंय.
आता हे खरंच मोठं कारण आहे का? गावामध्ये भांडणं कशासाठी होतात? मी अगोदर आलो होतो, मला पाणी अगोदर भरायचंय, तू नंतर आला होतास, याच्यावरून भांडणं होतात. शेतामध्ये भांडणं कशासाठी होतात? बांधावरून भांडणं होतात. माझी जमीन तुझ्याकडे आहे आणि तू जास्त जमीन खातोस किंवा वाहतोस, मग ही माझी आहे म्हणून भांडणं होतात. आणखी कशासाठी? मीच जास्त काम करतो, बाकीचे काम करत नाही, असं म्हणणारी मंडळी सुद्धा भांडणं करतात. खरं तर आता या सगळ्या कारणांचा जर विचार केला तर ही कारणं फार गंभीर आहेत का? असतील, काही कारणं गंभीरही असतील, परंतु जी साधी कारणं असतात, अनेक कारणांमुळं आपल्यामध्ये भांडणं होतात आणि भांडणं होणं हा देखील आपला प्रश्न आहे. आपल्यामध्ये जर सतत भांडणं होत असतील, आपल्यामध्ये जर सतत तंटे होत असतील, तर आपल्यामध्ये एकोपा राहत नाही, एकतेची भावना राहत नाही. आणि जर एकोपा नाही राहिला, एकतेची भावना नाही राहिली, तर आपण प्रगतीमध्ये आपणच अडसर ठरत असतो, अडथळे निर्माण होतात. आणि सगळ्यांनी मिळून जर एखादं काम केलं तर मग मात्र काम चुटकीसरशी होऊन जातं. ते काम किती डोंगरा एवढं मोठं असलं तरी ते आपल्याला छोटं वाटायला लागतं, परंतु सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे. परंतु हे सगळ्यांनी करायचं असताना मग सगळ्यांची भूमिका काहीतरी असते, सगळ्यांना कामामध्ये सहभागी करून घेता आलं पाहिजे. बऱ्याचदा फक्त कामामध्ये सगळ्यांना सहभागी करून न घेता आल्यामुळं ते प्रश्न जटिल बनत जातात. का? तर जो कोणी मोहरके असतो, पुढारी असतो, ज्यानं प्रातिनिधित्व घ्यायचं असतं, ही मंडळीच काय करते? काम माझ्यामुळे होतंय, मीच एकटा करणार, मला कोणाची गरज नाही, मला कोणाची गरज नाही, अशी जर भावना असेल तर मग मात्र सार्वजनिक प्रश्न वर्षानुवर्ष चिघळतात. आणि ज्या ज्या ठिकाणी असं होतं त्या ठिकाणचे सार्वजनिक प्रश्न चिघळलेले असतात. मग आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत नावाची एक सगळ्यांनी निवडलेली व्यवस्था आहे. ही व्यवस्था, आता ग्रामपंचायत म्हटल्यानंतर ग्रामपंचायत ही गावाची असते. आपण ग्रामपंचायतीचे सदस्य नेमलेले असतात, निवडलेले असतात, सगळ्यांनी निवडलेले असतात. ग्रामपंचायतीचा एक प्रमुख असतो, परंतु हा प्रमुख सगळ्यांनी निवडलेला असताना जर हा विसरला, मला सगळ्यांनी निवडलेलं आहे आणि मी एकटा सोडा, मला कोणाच्या सहकार्याची गरज नाही, असा जर विचार केला तर प्रश्न सुटतील का? प्रश्न मार्गी लागतील का? आपण निवडणुकीपुरता हा विषय जर वेगळा बाजूला ठेवला आणि निवडणूक झाल्यानंतर सगळेजण जर एकत्र आलो तर गावाचे प्रश्न राहत नाहीत, शहराचे प्रश्न राहत नाहीत, राज्याचे प्रश्न राहत नाहीत, देशाचे प्रश्न राहत नाहीत. प्रश्नांमधून आपल्याला मार्ग मिळतो, प्रश्नांची सोडवणूक करता येते. परंतु बऱ्याचदा प्रश्नांच्या बद्दल राजकारण केलं जातं आणि हे प्रश्न कायम कसे राहतील याकडे काही मंडळींचा डोळा असतो आणि मग इथंच अडचण होते आणि आपल्यामध्ये एकजूट राहत नाही, आपल्यामध्ये एकोपा राहत नाही आणि मग ते प्रश्न कायम प्रश्न बनून राहतात आणि सगळ्यांची अडचण होत असते. प्रश्न जर साधे असतील तर आपल्याला परस्परांशी बोलून प्रश्न सोडवता येतात. आपण एकत्रित बसलं पाहिजे, आपली प्रश्नांबद्दल चर्चा, सार्वजनिक ठिकाणी चर्चा करण्याची तयारी पाहिजे. जरी समजा एकामुळे एखादा प्रश्न निर्माण झाला तरी ज्याच्यामुळे प्रश्न निर्माण झालाय त्या व्यक्तीनं सगळ्यांच्या, आपण एकत्रित चावडीवर एकत्रित जमू. गावामध्ये माझ्यामुळे जर प्रश्न निर्माण झाला असेल, खरंच मी जर त्या प्रश्नाचं कारण असेल तर आपण सगळे मिळून त्याच्यावर विचार करा, माझा प्रश्न हा आहे आणि मीच जर चुकलो असेल तर मी ऐकायला पाहिजे, ही आपली भूमिका असायला पाहिजे. परंतु बऱ्याचदा होतं काय, आपल्या प्रश्नाबद्दल सगळ्यांनी सार्वजनिक चर्चाच करू नये अशा प्रकारची भूमिका असते. का? ज्यावेळेस आपली अशी भूमिका असते त्यावेळेस आपलं कुठेतरी चुकलेलं असतं हे आपल्यालाच माहिती असतं. म्हणून आपण त्या प्रश्नाची चर्चा सार्वजनिक करत नाही. आपण म्हणतो आपला तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे, माझ्यासोबत वैयक्तिक चर्चा केली पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी त्या प्रश्नाबद्दल बोलायचं नाही. जर बोलास तर मग भांडणं सुरू झाली. आपली अशी भूमिका असेल तर आपली भूमिका कशी असायला पाहिजे, प्रश्न कोणताही असो, माझ्यामुळे निर्माण होत असेल तर त्या प्रश्नाची चर्चा आपण सार्वजनिक करू आणि मग सार्वजनिक चर्चा केल्यानंतर काय होतं, सगळ्यांच्या बाजू कळतात, कोण अडसर ठरतो हे सगळ्यांच्या लक्षात येतं आणि सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर माणूस समाजशील प्राणी आहे, समाजाची आपल्याबद्दलची भावना चांगली राहावी हे प्रत्येकाला वाटतं. आणि जर समाजाची भावना चांगली राहावी असं वाटत असेल तर समाजाचा दबाव सुद्धा आपल्यावर असतो, नैतिक दबाव.
बऱ्याचदा मी केलेली चोरी जर सगळ्यांना समजली तर आपल्याला त्याचं वाईट वाटतं. का? कारण माझ्याकडे बघण्याचा सगळ्याचा दृष्टिकोन बदलेल ही भावना प्रत्येक मी मध्ये असते. म्हणून मी केलं ते मलाच एकट्याला माहिती असावं. किंवा तुला माहितीये ना, तू कोणाला सांगायचं नाही. जर कोणाला बोललास याच्याबद्दल, वाच्यता केलीस माझ्या आर्थिक व्यवहाराबद्दल, तर बघ गाठ माझ्याशी आहे. अशा प्रकारची धमकी आपण भरत असतो. आणि मग असं झाल्यानंतर हे प्रश्न सुटतील का? नक्की प्रश्न सुटणार नाही. जे साधे प्रश्न आहेत त्या साध्या प्रश्नांची सोडवणूक आपण चर्चेनं करू शकतो, मार्ग निघतात. परंतु जर गंभीर स्वरूपाचे प्रश्न असतील तर मग मात्र गंभीर स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्था असते. मग गावामध्ये तंटा मुक्ती समितीची नेमणूक केलेली असते, किंवा शहराच्या ठिकाणी पोलीस स्टेशन असतं, किंवा आपल्याकडे कायदे व्यवस्था आहे. या सगळ्यांची जर मदत घेतली तर कायद्यानं नियमानं देखील प्रश्न सुटतात. परंतु वेळ लागतो. आपण कोर्ट कचेरी करत बसण्यापेक्षा सामोपचाराने जर प्रश्न सोडवले तर प्रश्न लवकर सुटतात. आणि प्रश्न जर लवकर सुटले तर आपली त्यामध्ये प्रगती अधिक असते. गरज असते ती आपल्या चर्चेची, गरज असते आपल्या सहभागाची. प्रश्नांमधून सोडवणूक झाली पाहिजे ही प्रत्येकाची जर भावना असेल तर नक्की प्रश्नांमधून मार्ग निघू शकतो. तंटे मिटतात, भांडणं संपतात, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ही भावना आपल्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. फक्त एकमेकांचा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि दुसऱ्याचा विचार देखील महत्वाचा आहे. आपल्यापेक्षा जी वेगळी मतं आहेत ती वेगळी मतं आपण समजून घेतली पाहिजेत. आणि आपल्यापेक्षा वेगळं मत समजून घेणं हे अधिक महत्वाचं असतं. भांडणं मिटण्यासाठी, भांडणं संपवण्यासाठी, तंटे संपवण्यासाठी किंवा तंटा निवारण करण्यासाठी. आणि तंटे मिटतात कधी? आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आपण जर आदर केला तर. आणि आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आदर करणे, आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांना ऐकणे याला सहिष्णुता म्हणतात. आपण सहिष्णुता जपली पाहिजे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये R.R. पाटील गृहमंत्री असताना एक तंटामुक्ती योजना तयार करण्यात आली. साधारणपणे 2007 साली प्रत्येक गावामध्ये तंटामुक्तीची समिती नेमण्यात आली. आणि गावामध्ये होणारे जे छोटे छोटे भांडणे आहेत, कलह आहेत, उदाहरणार्थ माझ्या नालीतलं पाणी तुझ्या दारात येणार नाही, किंवा माझ्या दारातून हे नालीतलं पाणी जाऊ द्यायचं नाही, तू माझ्या शेताच्या बांधावरून वागायचं नाही. साधेच प्रश्न असतात, प्रत्येकाला याची गरज असते. परंतु या साध्या प्रश्नांबद्दल जर आपण कोर्ट कचेरी, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, न्यायालयात गेलो तर न्याय व्यवस्थेवरचा ताण वाढेल. आणि न्याय व्यवस्थेला अधिक काम लागलं आपल्या साध्या प्रश्नांमुळे. मग ही साधी प्रश्न आपण जर गावामध्ये सोडवली, आपण सगळ्यांनी 4 पंच नेमले किंवा अजून 10 जणांची समिती नेमली आणि त्या समिती पुढे हे प्रश्न मांडले आणि सगळ्यांनी मिळून त्या प्रश्नाबद्दल जर विचार केला तर आपले प्रश्न सहज सुटू शकतात. आणि आपल्यामध्ये प्रेम किंवा एकोपा आणि याच्यामध्येच निर्माण होतो, याच्यामध्येच आपली प्रगती असते. म्हणून तंटामुक्त समिती सारख्या समिती सगळ्या ठिकाणी असायला पाहिजेत. शहरामध्ये देखील मोहल्ला समिती म्हणजे आपल्या गल्लीचे प्रश्न काय आहेत, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आलो आणि ते प्रश्नांबद्दल जर विचार केला तर प्रश्न नक्की सुटू शकतात. आपली शाळा असेल तर आपल्या शाळेचे काय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी बसून विचार केला पाहिजे. शाळा सगळ्यांची असते, सगळ्यांचा सहभाग असल्यानंतर ते प्रश्न नक्कीच मार्गी लागतील. शाळा कोणा एकाची नसते. शाळेमध्ये, आणि शाळा म्हणजे काही फक्त भिंती नाही, शाळा म्हणजे फळा नाही, शाळा म्हणजे खडू नाही, शाळा म्हणजे शिक्षक नाही, शाळा म्हणजे विद्यार्थी नाही, शाळा म्हणजे सगळं मिळून हे मैदान असावं लागतं, इमारत असावी लागते, विद्यार्थी असावे लागतात, पालक असावा लागतो आणि शिक्षक असावे लागतात, सगळ्या सुविधा असाव्या लागतात. आणि सगळ्यांनी जर पुरवायचा विचार केला तर त्या ठिकाणी नक्की चांगली शाळा निर्माण होते, चांगलं गाव निर्माण होतं, चांगला तालुका निर्माण होतो. आणि ज्या ठिकाणी भांडणं होत नाहीत अशा गावांना पुरस्कार देखील देण्यात आले, त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि या पुरस्काराची रक्कम सुद्धा मोठी असते. आणि ही पुरस्काराची रक्कम जर गावाला मिळाली तर अजून गावाचे प्रश्न मार्गी लागतील, प्रश्न सुटतील. अशा प्रकारे जर विचार केला आपले प्रश्न आपणच सोडवण्याचा तर नक्की प्रश्न सुटू शकतात. गरज असते विचार करण्याची, गरज असते चर्चा करण्याची, गरज असते आपल्या सहभागाची, गरज असते सहभागी होण्याची, गरज असते सहभागी करून घेण्याची. म्हणून सर्वांनी मिळून जर विचार केला तर आपले प्रश्न नक्की आपण सोडवू शकतो.